ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। वाहतूक कोंडी, आरोग्याचे प्रश्न या नागरी समस्याबाबत उरण तहसील कार्यालयात आणि शासनाच्या विविध विभागात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नागरिकांच्या समस्या सुटत नसल्यानं शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत शिवसेनेनं थेट उरण तहसील कार्यालय इथे धडक मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयातच माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा कामचुकारपणाचा पाढा वाचून दाखवलाय। उरण शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध नागरी समस्या संदर्भात यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं अनेक वेळा पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, विविध अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, मात्र समस्या सुटल्या नाहीत। अखेर शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा 8 दिवस अगोदरच प्रशासनाला देण्यात आला, तरी सुद्धा संबंधित प्रशासनाच्या कोणत्याही विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे रायगड जिल्ह्याचे शिवसेना उबाटा गट जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी 8 दिवसात समस्या मार्गी न लागल्यास शिवसेना आपल्या स्टाईलनं प्रशासन कोणीच माणसं उभी नसतात त्यांची कॉन्टिनेंटल असेल किंवा बाकी पुढे जे गोडाऊन आहे तिकडे पुढं एक पण त्यांचा माणूस रोडवर नसतो। त्यांच्या सिक्युरिटी लावा ना, त्यांना त्यांच्या गाड्या आहेत ना, त्यातून म्हणतात त्यांच्या गाड्या आहेत ना, ते लावा। आणि NH4B ला तुम्हाला मॅन पॉवर पाहिजे तर JNPT कडून मागा, पण तुम्ही ती मॅन पॉवर घ्या आणि ते लोकांचा अपघाताचा प्रमाण कसा कमी होईल किंवा अपघात होणार नाही त्याची काळजी घ्या साहेब। उरणच्या विविध समस्यावर शिवसेनेने स्टाईल मध्ये आंदोलन तहसील कार्यालयात आणलेले, काय सांगाल या अनुषंगाने? सर्वप्रथम पत्रकारांनी शिवसेना स्टाईल या ठिकाणी बघितली आणि त्या स्टाईलने आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तहसीलदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित असं वाटत असेल की ह्या उरण तालुक्यातला विरोधी पक्ष हा संपुष्टात आलेला आहे, त्याच्यामुळे सत्ताधारी सांगतील तसं वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आज तुमच्या माध्यमातून उरणच्या शिवसैनिकांनी दाखवून दिलं की ह्या उरण तालुक्यातला प्रशासकीय अधिकारी जर मुजर वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी केलेली आहे। बोल तुला 50 खोके आज जो